मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप असं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघितलं असेल की आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर हा आपल्याला बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये पळताना दिसला. आणि मित्रांनो, आज भव्य दिव्य असं मैदान झालं येतगाव येथे. एक आदत एक बैलचं मैदान. आणि त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिलशेठ धुमाळ सुसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर आपल्याला या मैदानामध्ये कमबॅक करताना दिसला. आणि मित्रांनो, आपण बघितलंच असेल, बरेच दिवस झालं मित्रांनो देव बकासूर हा गट पास होत होता, परंतु मित्रांनो सेमी हा कडेनेच निघायचा. आणि मित्रांनो, आपला देव सेमीला हार व्हायची आपल्या देवाची. परंतु मित्रांनो, त्यानंतर आपला देव बकासूर हा मित्रांनो काही कारणास्तव आजारी झालेला. आणि मित्रांनो, डॉक्टरांनी सांगितलेलं की आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूरला 10 ते 15 दिवस आरामावरती ठेवण्यात यावं. आणि मित्रांनो, त्यानंतर आज जे मैदान झालं भव्य दिव्य असं येतगाव येथे मायक्का देवीच्या यात्रेनिमित्त व खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं एक आदत एक बैलचं मैदान झालं. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि त्याचा मित्रांनो आज पहिरा होता गोकुळ. सुंदररित्या अशी गाडी पळाली गटाला, सुंदर अशी गाडी पळवली. बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांनी गाडीचं गटाला निर्विवाद असं वर्चस्व बघायला मिळालं. सेमी देखील मित्रांनो सुट्टा असा निघाला. आणि मित्रांनो, खूप दिवसाचा संघर्ष संपला. आपण बघितलं असेल मित्रांनो, खूप अशी मैदानं झाली. त्या मैदानामध्ये देव बकासूर गट पास व्हायचा, परंतु मित्रांनो सेमी हा कडेने निघायचा. आणि आपण बघितलंच असेल, खूप दिवसापासून ज्या बैलाने लहानापासून ते वृद्धांपर्यंत लोकांना बैलगाडी क्षेत्राचा नाद लावला असा द्वादशम हिंद केसरी बकासूर मध्यंतरी मित्रांनो गुलालासाठी संघर्ष करत होता. आणि अखेर मित्रांनो खूप संघर्ष झाला गुलालासाठी. आणि आज भव्य दिव्य असं मैदान झालं येतगाव येथे, एक आदत एक बैलचं मैदान. आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी, खूप दिवसाचा संघर्ष संपला. आणि मित्रांनो आजारातून उठून मित्रांनो पहिलंच मैदान येतगाव येथे. आणि मित्रांनो त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिलशेठ धुमाळ सुसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर एक नंबरचा मानकरी ठरला. कमबॅक कसा असावा मित्रांनो, तर कमबॅक आपल्या देव बकासूर सारखा असावा. मित्रांनो, आपण बघितलंच असेल, बराच दिवस देव बकासूर हा स्पीड कमी आले असे लोक म्हणत होते देव बकासूरला. परंतु मित्रांनो आज अखेर संघर्ष संपला आणि बकासूरने मित्रांनो करून दाखवलं. आणि येतगावमध्ये आज गुलालासाठी संघर्ष करत होता, परंतु आज येतगावमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असा आपला द्वादशम हिंद केसरी देव बकासूर. आणि मित्रांनो, एका नवीन नंदीला घेऊन पळणं हा मित्रांनो फक्त बकासूरच करू शकतो आणि करत राहणार. मित्रांनो, बकासूरने आदत किंग गोकुळला घेऊन आज येतगाव येथे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. आणि कमबॅक काय असतो ते संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की आजारानंतर मित्रांनो पहिलंच मैदान होतं बकासूरचं. आणि मित्रांनो, आपण गट देखील बघितला असेल, गट असा सुट्टा काढलेला आपल्या देवाने. सेमी देखील मित्रांनो आपल्याला सुट्टा असा बघायला मिळाला, सेमी देखील. आणि फायनलला देखील मित्रांनो आज फायनलला कड संपली आणि चिठ्ठी मधून निघाली मित्रांनो. आणि आज आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर येतगाव येथे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.